हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, आपण बॉन्ड फ्युजन हे बघितलेलं आहे. ठीक आहे ना, कशा पद्धतीनं होमोलॅटिक बॉन्ड फ्युजन होत असतं आणि हेटेरोलॅटिक बॉन्ड फ्युजन होत असतं, हा पॉइंट आपण आतापर्यंत बघितलेला आहे. नाव नेक्स्ट पॉइंटला आपण जातोय. आज आपण बघणार आहोत दॅट इज टाइप्स ऑफ रिएजंट. आज काय बघायचे आहेत आपल्याला? टाइप्स ऑफ रिएजंट. आता टाइप्स ऑफ रिएजंट बघत असताना बघा, मी पहिल्यांदा या ठिकाणी सांगेन की there are two types of reagent. किती प्रकारचे रिएजंट असतात? दोन प्रकारचे रिएजंट असतात. ओके, देयर आर टू टाइप्स ऑफ रिएजंट. दोन प्रकारचे रिएजंट आहेत. बघा, नंबर फर्स्ट मी लिहितो या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट किंवा त्यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रोफाइल असं सुद्धा म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारचा जो रिएजंट आहे त्याचं आहे नाव न्यूक्लिओफिलिक रिएजंट. ठीक आहे, किंवा त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लिओफाइल. लक्षात आलं? काय सांगितलं आपण? ठीक आहे, टाइप्स ऑफ रिएजंट बघतोय आपण. दोन प्रकारचे रिएजंट्स असतात. देयर आर टू टाइप्स ऑफ रिएजंट्स. वन इज द इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, दॅट मीन्स इलेक्ट्रोफाइल. अनदर इज द न्यूक्लिओफिलिक रिएजंट, दॅट मीन्स न्यूक्लिओफाइल. दोन प्रकारचे रिएजंट असतात. एक असतो इलेक्ट्रोफाइल, दोन असतो न्यूक्लिओफाइल. इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. ठीक आहे, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आणि न्यूक्लिओफिलिक रिएजंट. सो there are two types of reagents. One is the electrophilic reagent, second one is the nucleophilic reagent. One is the electrophilic reagent, second one is the nucleophilic reagent. तर दोन प्रकारचे काय असतात आपल्याकडे रिएजंट आहे. ओके, लक्षात राहील इथपर्यंत हे दोन प्रकार आपण बघणार आहोत. सो स्टार्ट करूया आपण. आता सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट वन, दॅट इज अ इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट किंवा इलेक्ट्रोफाइल, मग त्यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोफाइल. आता इलेक्ट्रोफाइल ह्या वर्डचा अर्थ काय होतो बघा. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन अँड फाइल मीन्स लव्हिंग. ठीक आहे, फाइलचा अर्थ काय होतो? लव्हिंग. ओके, सो इलेक्ट्रॉन लव्हिंग. इलेक्ट्रोफाइलचा अर्थ काय आहे? इलेक्ट्रॉन लव्हिंग म्हणजे ज्याचं इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे, ज्याचं इलेक्ट्रॉन सोबत अट्रॅक्शन आहे, अशा प्रकारच्या रिएजंटला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोफाइल असं म्हणतो. लक्षात राहील काय सांगितलं मी? इलेक्ट्रोफाइल अत्यंत सोपं आहे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन्स, फाइल मीन्स लव्हिंग. सो जो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो, ज्याला इलेक्ट्रॉन आवडतात, अशा प्रकारच्या रिएजंटला काय म्हणायचं? इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणतात. अशा प्रकारच्या रिएजंटला काय म्हणतात? इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणतात. लक्षात राहील इथपर्यंत इलेक्ट्रोफाइल कशाला म्हणायचं? ओके, मग जर डेफिनेशन लिहायची झाली तर काय लिहिता येईल आपल्याला? बघा, दीज आर इलेक्ट्रोफाइल बद्दल काय काय सांगता येईल आपल्याला? बघा, दीज आर इलेक्ट्रॉन. आता मला सांगा, इलेक्ट्रॉनशी अट्रॅक्ट करणाऱ्या, मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट. डिफिशियंट म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे अशा. सो दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज. These are electron deficient species which can accept electrons, which can accept electron pair. बघा काय सांगितलेलं आहे की
इलेक्ट्रोफाइल्स काय असतात? इलेक्ट्रॉन लव्हिंग, ज्याला इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन आहे. मला सांगा, आपल्याला कुठल्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं? जी आपल्याकडे नाही त्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. बरोबर आहे का नाही? अट्रॅक्शन कुठलं आहे? समजा एखाद्याने एखादी मोठी गाडी घेतली, आपल्याला त्याचं अट्रॅक्शन असतं, यार खूप छान गाडी आहे, मस्त आहे, मला सुद्धा अशी पाहिजे. नाही, कधी खूप छान वस्तू असेल, दुसऱ्याची असेल, आपल्याला अट्रॅक्शन वाटतं, यार खूप छान आहे त्याच्याकडे ती वस्तू, मला ती पाहिजे होतं. सो आपल्याकडे जे नाही त्याचं अट्रॅक्शन आपल्याला असतं, आपल्याकडे जे आहे त्याचं आपल्याला बिलकुल अट्रॅक्शन नसतं. ठीक आहे ना? आपल्याकडे जी काय वस्तू असतील, ठीक आहे ना, आपल्याकडे ज्या काही गाडी वगैरे, घर वगैरे जे काय असेल, आपल्याला अजिबात त्याचं अट्रॅक्शन वाटत नाही. लक्षात राहील ना? तेच आहे बघा या ठिकाणी. सो इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन कुणाला असणार आहे? कोणत्या स्पेसिसला असणार आहे? ज्यांच्याकडं इलेक्ट्रॉन नाहीत अशा स्पेसिसला काय असणार आहे? इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असणार आहे. करेक्ट आहे? काय सांगितलं मी? ज्यांच्याकडं इलेक्ट्रॉन नाहीत, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. डिफिशियन्सी वर्ड वापरलाय. डिफिशियन्सी मीन्स कमतरता. ओके, कमी है जिसके पास, ये नहीं कमी. सो जिसके पास इलेक्ट्रॉन की कमी है, उसी को इलेक्ट्रॉन से ज्यादा अट्रैक्शन है, उसी को इलेक्ट्रॉन से ज्यादा प्यार है. बराबर आहे ना? सो दॅट्स वाय, आलं लक्षात? म्हणून आपण काय सांगतोय? दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. आणि जर अशा स्पेसिसला कोणी जर इलेक्ट्रॉन देत असेल तर ते काय करतात? विच ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. बघा, विच कॅन ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. ते काय करतात? इलेक्ट्रॉन पेअर लगेच घेतात. तुमच्या आवडीची वस्तू ती दुसऱ्याकडे आहे आणि त्यानं जर तुम्हाला दिली, ही धर तुला वस्तू, घेणार का नाही घेणार? आपण म्हणणार का यार कशाला उगाच आणलं, असं म्हणणार का आपण? बिलकुल नाही. लगेच आपण घेणार. ठीक आहे ना? आपल्या आवडीची वस्तू आहे, ती दुसऱ्याकडे आहे, तो आपल्याला देत आहे, आपण लगेच ती स्वीकारणार आहोत, लगेच घेणार आहोत. कळलं? सो दॅट्स व्हाय. सो दॅट इज द इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल मग कशाला म्हणतात? दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस विच कॅन ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. ओके, फॉर एक्झाम्पल बघणार आहोत आता आपण एक्झाम्पल बघूया. आता दोन प्रकारचे असतात, पॉझिटिव्हली चार्ज सुद्धा असतात. पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोफाइल्स. ठीक आहे? पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोफाइल्स. पॉझिटिव्हली चार्ज असणारे जसं की कार्बन प्लस. जर कार्बन वरती जर प्लस चार्ज तुम्हाला कुठे दिसत असेल तर समजायचं इट ऍक्ट ऍज ए इलेक्ट्रोफाइल. ओके, हायड्रोजन प्लस काय समजायचं? इट ऍक्ट ऍज ए इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे ना? SO3H प्लस, it act as a electrophile. So these are the positively charged electrophiles. Okay, अजून बघा एक्झाम्पल, न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. आता न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स बघूया. कोणते कोणते आहेत न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स? काय काय सांगता येईल बघा. न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे आपण सांगतो की BF3 कुठलाही प्रकारचा चार्ज नाही, बट दिस कंपाऊंड ऍक्ट ऍज ए इलेक्ट्रोफाइल. ओके, त्यानंतर AlCl3, त्यानंतर SO3. these are the neutral electrophiles. त्यानंतर बघा, कार्बोनिल कंपाऊंड मधला जो काही कार्बन असतो, that center it also act as a electrophilic carbon. हा जो कार्बन आहे मी त्याच्यावरती स्टार करतो बघा. this carbon also act as a electrophilic carbon. हा सुद्धा कसा असतो? इलेक्ट्रोफिलिक कार्बनच असतो. लक्षात राहील मग. इलेक्ट्रोफाइल कशाला म्हणतात ते काय सांगितलं आपण? इलेक्ट्रोफाइल मीन्स इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. these species are electron deficient species and which can accept electron pair. ज्या काय करतील? इलेक्ट्रॉन पेअरला सहजपणे ऍक्सेप्ट करू शकतात. ओके, आता आपण अजून काही पॉइंट्स बघणार आहोत. बघा, फर्स्ट पॉइंट. ठीक आहे, हेच मी आता इलेक्ट्रोफाइलला तुम्हाला डिटेल मध्ये लिहून देतो. या ठिकाणी काय सांगायचं आपल्याला बघा. इलेक्ट्रोफाइल्स आर positively charged
इलेक्ट्रोफाइल्स आर पॉझिटिव्हली चार्जड आयन्स. हे काय असतील? पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असतील. किंवा ऑर न्यूट्रल किंवा असं म्हणूया आपण ऑर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज. ठीक आहे ना? वरी जे सांगितलं तेच मी आता इथं पुन्हा पॉइंट वाईज लिहून देते बघा. इलेक्ट्रोफाइल हे एकतर पॉझिटिव्हली चार्जड आयन असतील किंवा मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट न्यूट्रल स्पेसीज असतील. ठीक आहे ना? इलेक्ट्रॉन डिफिशियंट काय असतील? न्यूट्रल स्पेसीज असतील. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल दे आर. मला सांगा यांना कशाचं अट्रॅक्शन असतं? इलेक्ट्रोफाइल्सला कोणाचं कशाचं अट्रॅक्शन असतं? इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असतं. सो दे आर इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज. दे आर इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज असतात ह्या इलेक्ट्रोफाइल्स. ओके, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज असतात ह्या इलेक्ट्रोफाइल्स. एक महत्वाचा पॉइंट म्हणजे दे आर लेविस ऍसिड. आता ऍसिड्स माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, पण लेविस ऍसिड काय आहे? अरेनियस ऍसिड काय आहे? लक्स फ्लड ऍसिड काय आहे? ब्रॉन्स्टेड काय आहे? हे वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स आहेत जे आपण नंतर ऍसिड बेस मध्ये शिकणारच आहोत. ओके, सो इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये आपण ते शिकणार आहोत, त्यामुळे ते आताच सांगणार नाहीये मी. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की जे इलेक्ट्रोफाइल्स असतात त्यांना आपण काय म्हणू शकतो? लेविस ऍसिड असं म्हणू शकतो. दीज आर ऑल ऍसिड. बघाशी मी जे एक्झाम्पल लिहिलं होतं BF3 लिहिलं होतं AlCl3. दीज आर द लेविस ऍसिड्स. दीज आर ऑल्सो ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोफाइल्स. ते इलेक्ट्रोफाइल सुद्धा आहेत आणि ते लेविस ऍसिड सुद्धा आहेत. सो लेविस ऍसिड पण आहेत आणि इलेक्ट्रोफाइल सुद्धा आहेत. लक्षात राहील का? इलेक्ट्रोफाइल सुद्धा आहेत, लेविस ऍसिड सुद्धा आहेत. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की इलेक्ट्रोफाइल जे असतात ते सगळे लेविस ऍसिड असतात. जे इलेक्ट्रोफाइल्स असतात ते सगळे लेविस ऍसिड असतात. ठीक आहे, लक्षात राहील का? एक प्रकारचा ऍसिड आहे ज्याबद्दल आपण नंतर बघूया काय आहे लेविस ऍसिड. तो सगळे काय असतात? लेविस ऍसिड असतात. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया दे कंटेन even number electrons around the central atom. बघा, जो इलेक्ट्रोफाइल असतो, जो लेविस ऍसिड असतो, त्याचा जो सेंट्रल ॲटम आहे त्याच्या सराउंडिंगला जर आपण इलेक्ट्रॉन्स काउंट केले तर ते नेहमी इव्हन नंबरच असतात. म्हणजे इव्हन नंबर 6, 2, 4, 6, 8, 10 अशा प्रकारचेच इलेक्ट्रॉन त्यांच्या सराउंडिंगला असतात. लक्षात आलं का? सो इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जसं की 2 असेल, 4 असेल किंवा 6 इलेक्ट्रॉन असतील ह्या इलेक्ट्रोफाइलच्या सराउंडिंगला. सो अशा प्रकारचं काय सांगता येईल आपल्याला? हे इलेक्ट्रोफाइल बद्दल सांगता येईल. ओके, नाव बघा, पहिला रिएजंट आपला संपलेला आहे. इलेक्ट्रोफाइल बद्दल मी पूर्ण सांगितलेलं आहे. काय सांगितलं? इलेक्ट्रोफाइल दीज आर इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज. ठीक आहे ना? दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज. इलेक्ट्रॉन लव्हिंग आहेत, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून त्यांना इलेक्ट्रॉनची अट्रॅक्शन आहे. So these are electron deficient species. These are positively charged species. एक तर त्या पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज असू शकतात किंवा मग इलेक्ट्रॉनची कमतरता असलेले न्यूट्रल स्पेसीज असू शकतात. ओके, नंतर सांगितलं यांना सगळ्यांना आपण काय म्हणू शकतो? लेविस ऍसिड असं म्हणू शकतो. दीज आर द लेविस ऍसिड्स. ठीक आहे, असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. हे सुद्धा आपण इलेक्ट्रोफाइल्स मध्ये सांगितलेलं आहे. नाव नेक्स्ट आपण बघतोय आता सेकंड. ठीक आहे, पुढचा रिएजंट जो आहे तो आहे न्यूक्लियोफिलिक रिएजंट. न्यूक्लियोफिलिक रिएजंट किंवा त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? न्यूक्लियोफाइल.
किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण, न्यूक्लिओफाइल, न्यूक्लिओफिलिक रिएजंट और न्यूक्लिओफाइल. ओके, आता याचा अर्थ काय आहे, जसं इलेक्ट्रोफाइल सांगितलं तसंच न्यूक्लिओ. न्यूक्लिओ मीन्स न्यूक्लियस, न्यूक्लिओ मीन्स न्यूक्लियस अँड फाइल मीन्स लिव्हिंग. आताच तुम्हाला माहिती आहे. सो इट इज कॉल्ड, न्यूक्लिओफाइलचा अर्थ काय होतो, न्यूक्लियस लिव्हिंग. त्याचा अर्थ काय होतो, न्यूक्लियस लिव्हिंग. आता मला सांगा, न्यूक्लियस वरती कुठला चार्ज असतो रे? ॲटमच्या न्यूक्लियस वर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो पॉझिटिव्ह चार्जशी अट्रॅक्शन करणारे हे कोण असतात? न्यूक्लिओफाइल्स असतात. न्यूक्लिओफाइल्स कोण असतात? पॉझिटिव्ह चार्जचं ज्यांना अट्रॅक्शन आहे, ज्यांना न्यूक्लियसचं अट्रॅक्शन आहे, अशा प्रकारचे स्पेसिस याला आपण म्हणतो न्यूक्लिओफाइल. मग आपण काय लिहिता येईल याच्याबद्दल, न्यूक्लिओफाइल बद्दल? आता दीज आर इलेक्ट्रॉन, बघा, दीज आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. दीज आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. या काय असतात? इलेक्ट्रॉन रिच. रिच म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन आहेत, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, अशा प्रकारच्या स्पेसिस. So these are electron rich species which can donate electron pair. Okay, अशा प्रकारच्या स्पेसिस की ज्यांच्याकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, दॅट्स वाय दे कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर. हे नाही, माझ्याकडे जर एखादी वस्तू एक्सेस असेल, जास्त प्रमाणात असेल, तर मी काय करणार आहे, ती दुसऱ्याला देऊन टाकणार आहे. मला त्याचं अट्रॅक्शन राहील का? बिलकुल नाही. ठीक आहे ना, मला त्याचं अट्रॅक्शन राहील का? बिलकुल नाही. मी कोणाच्या शोधात असेल, अरे यार ही वस्तू कुणाला द्यायची, त्या माणसाच्या मी शोधात असेल आणि ती वस्तू मी त्याला काय करेल, नेऊन देण्याचं काम करेल. लक्षात आलं? तसंच आहे न्यूक्लिओफाइल्स. त्यांच्याकडे रिच, इलेक्ट्रॉन रिच, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन असतात त्यांच्याकडे, आणि ते काय करायचे असतात, त्यांना दुसऱ्याला कोणाला तरी द्यायचे असतात. सो दे कॅन डोनेट, विच कॅन डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर ते काय करतात? डोनेट करण्याचं काम करत असतात. अशा प्रकारचे हे असतात आपल्याला न्यूक्लिओफाइल्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा निगेटिव्ह न्यूक्लिओफाइल बघूया. ठीक आहे ना, निगेटिव्ह न्यूक्लिओफाइल बघूया. निगेटिव्ह न्यूक्लिओफाइल काय असतील बघा, Cl मायनस, Cn मायनस. ठीक आहे ना, निगेटिव्ह चार्ज आहे की नाही क्लोरीनवर. हे ना, निगेटिव्ह चार्ज का आलेला आहे? एक इलेक्ट्रॉन त्याने एक्स्ट्राचा दुसऱ्याचा घेतलेला आहे म्हणून, आणि म्हणून तो काय काम करतो? न्यूक्लिओफाइल काम करणार आहे. Cl मायनस. ठीक आहे ना, त्याच्यावर सुद्धा आहे. त्यानंतर OH मायनस. अशा प्रकारची जी काही सबस्टन्स असतील, स्पेसिस असतील ज्यांच्यावरती मायनस चार्ज आहे, दे ऍक्ट ऍज ए न्यूक्लिओफाइल. ते न्यूक्लिओफाइल म्हणून काम करतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, न्यूट्रल न्यूक्लिओफाइल. न्यूट्रल न्यूक्लिओफाइल कोणकोणते आहे? ठीक आहे, जसं आपण न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल बघितले होते, त्याच पद्धतीनं न्यूट्रल न्यूक्लिओफाइल सुद्धा आहेत. कुठले असतील बघा, NH3, अमोनिया. ठीक आहे ना, त्यानंतर R, NH2, अमाइन्स. दीज आर द न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. ठीक आहे ना, हे काय आहेत आपल्याला न्यूक्लिओफाइलचं काम करतील. नॉट इलेक्ट्रोफाइल, दीज आर द न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. ठीक आहे ना, ज्यांच्याकडे लोन पेअर असते ना, ते काय करतात? न्यूक्लिओफाइलचं काम करू शकतात. ठीक आहे ना, ज्यांच्याकडे लोन पेअर असते ते काय करतात? न्यूक्लिओफाइलचं काम करू शकतात. ओके. सो आपण अल्कोहोल मध्ये, अल्कोहोल जर असेल, अल्कोहोल इट ऑल्सो ऍक्ट ऍज ए न्यूक्लिओफाइल इन सम कंडिशन्स ऑल्सो. ठीक आहे, तो सुद्धा काय करतो? न्यूक्लिओफाइलचं काम करू शकतो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिओफाइल. लक्षात राहील आता न्यूक्लिओफाइल काय आहे? इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रोफाइल काय होतं? इलेक्ट्रॉन डिफिशियंट होतं. ओके, मग कुठले कुठले पॉइंट सांगता येतील आपल्याला बघा आता न्यूक्लिओफाइल बद्दल. न्यूक्लिओफाइल्स आर negatively charged ions or electron
रिच स्पेसीज. बघा काय असू शकतात हे, एकतर निगेटिव्हली चार्ज आयन असतील किंवा मग इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असतील. ठीक आहे ना. त्यानंतर नेक्स्ट काय सांगता येईल आपल्याला, दुसरा पॉइंट, दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज. बघा दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज. दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज. काय आहे तर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज असतील. ठीक आहे. त्यानंतर आता त्यांना आपण म्हणलं होतं लेविस ऍसिड. ठीक आहे ना. हा काय असणार आहे, दे आर लेविस बेस. हे कोण आहेत, लेविस बेसचं काम करतात. दीज आर द लेविस बेसेस. ठीक आहे. लक्षात राहिला तर इथपर्यंत. आणि दे ऑल्सो कंटेन इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड they contain even number of electron around the central atom. जो न्यूक्लियोफाइल असतो त्याच्या सराउंडिंगला, जो न्यूक्लियोफाइल असतो त्याचा जो सेंट्रल ॲटम आहे त्याच्या सराउंडिंगला नेहमी इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सच असतात. कसे इलेक्ट्रॉन्स असतात, इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सच असतात. सो दिस पॉइंट इज सेम लाईक इलेक्ट्रोफाइल्स. हा एकच पॉइंट असा आहे की जो इलेक्ट्रोफाइल मध्ये आणि न्यूक्लियोफाइल मध्ये सेम आहे. बाकीचं सगळं अपोजिट आहे. बाकीचं सगळं काय आहे, अपोजिट आहे. ओके. सो दॅट इज द इलेक्ट्रोफिलिक रिएजन अँड न्यूक्लियोफिलिक रिएजन. इलेक्ट्रोफाइल and a nucleophile.